श्री गजानन महाराज भक्तविजय अध्याय 16वा. श्री गणेशा हे मंगलमूर्ती, तुझी होता कृपादृष्टी, आंधळ्यासी दिसे दृष्टी, सकल विश्व हे छान. तुझे करिता ध्यान चिंतन, संकटी रक्षितू धावून, तुला अग्रपूजेत मान, प्रथमारंभी पूजनाचा. तू सिद्धी बुद्धी देसी, अमंगला ते लया नेसी, सर्मा घटी सर्व साक्षी, तूच अससी दयाळा. गणेश शारदा सद्गुरु स्तवन, करुणी करतो पुढील कथन, श्रोते ऐका ध्यान देऊन, श्री गजानन लीलामृत. महाराजांना एक भक्त, पुंडलिक तो मुंड गावात, मनोमनी तू सद्गुरु मानत होता सिद्ध गजानना. तो शेगावाची करीवारी, समर्थांवर प्रेम भारी, नित्य उभा विनम्रदारी, सेवेसाठी सद्गुरूंच्या. त्याच गावी एक ठाकरीण होती भागाबाई म्हणून, ती मोठी दांभिक जाण, बोलती झाली पुंडलिका. तो जयासे गुरु केला, त्याने का काही मंत्र दिला, का कान फुंकून या भला, उपदेश केला तुझसी रे. असा सद्गुरु तुझा कसा रे, जो दिगंबर फिरे दारोदारे, तयासे श्रेष्ठ म्हणू कशी रे, जो वागे वेड्यापरी. चला आता दोघेही जाऊ, केला जिच्या शिष्यासी पाहू, तयासे सद्गुरु करून घेऊ त्या अंजन गावच्या. तो फुंकेला आपुले कान, देईल काही मंत्र जाण, त्या मंत्राचा जप करून सार्थक साधून घेऊया. ऐसे तिचे ऐकून वचन, संभ्रमित झाले पुंडलिकाचे मन. तो म्हणे तुझे संगे येईन उद्या सकाळी त्या गावा. पुंडलिक रात्री विचार करी, भागाबोई ती बोलली खरी, मंत्रन देई समर्थ स्वारी, जरी मी मानले गुरुतया. त्यांनी दिला काही न मंत्र, गणगणात म्हणती नित्य, आपण श्रद्धेने चरणतीर्थ नित्य घेतो स्वामींचे. विचार ऐसा करता करता, झोप पुंडलिकाला लागता, देती समर्थ स्वप्न दृष्टांता, निज भक्ताती रात्री. पुंडलिकाचे दृष्टीसमोर एक दिगंबर मूर्ती सुंदर, उभी राहिली सर्वांग सुंदर, प्रति गजानन रूपात. म्हणती पुंडलिका भ्रमू नको, भागाबाई सभे जाऊ नको, अज्ञानी तू वागू नको कोणाच्याही सल्ल्याने. तू आलास ना आम्हा शरण, तुझी मी चिंता वाहीन, तुझं सर्मार्गा लावीन, खुण बाळगी मनोमनी. इकडे देई तुझा कान, मी मंत्र देतो तुझं लागून, गणगण गणात ऐसे बोलून, महाराज स्तब्ध झाले. असे इच्छा काही मनी, तरी ती दाखवी बोलूनी, पूर्ण तुझी इच्छा करूनी, खुण दावीन सत्याची. तव पुंडलिक तो काय बदला, पूजना पादुका द्याव्यात मला, जेणे चरण सेवेचा भला, मजलास घडेल सत्संग. तव बदले स्वामी तयासी, उद्या 2 प्रहरासी, तू आदरे पूजी पादुकांसी, आमुच्या त्या सप्रेमे. पादुका त्या घेण्या हाती, पुंडलिक करिता आटापिटी, तोच आली त्यास जागृती, स्वप्नभंग ते झाले. वास्तवाचे येता भान, हळहळे त्याचे मन, म्हणे मी अभागी जाण, कैशा मिळतील पादुका. तोच साथ घाली भागाबाई, पुंडलिका चल कर घाई, जाऊ अंजन गावा लवलाही. गुरु कराया कारणे, जो पुंडलिक म्हणे बाई, मी काही येत नाही, तुला हवे तर तू जाई, माझा गुरु मजसी बरा. भागाबाई केली कंटाळून, पुंडलिका नामे बोटे मोडून, तरी तयाचे ते शांत मन, ध्यान गजानन सिद्धाचे. भरवसा सेडून सद्गुरुवरती, राहे पुंडलिक तो मागुती, दृढ श्रद्धेची आली प्रचिती, तयाचे ती मध्यान्नी. श्यामसिंगाची आली स्वारी, शेगावाची करुणी वारी, समर्थे धाडला खरोखरी, प्रसाद तो पादुकांचा. असेच असती ते सद्गुरुनाथ, भक्त मनोरथ ते पुरवित, आपल्या निजभक्ता रक्षत आडमार्गापासूनी. प्रसाद पादुका पुंडलिकाने, पूजल्या त्या बहुप्रेमाने, दृढनिश्चेची वाहुनी सुमने, केली भावपूजा ती. बालकाचे सदैव हित, माय अंतरी चिंते नित्य, तैसे चिंतती सद्गुरुनाथ, शिष्याचे कल्याण. म्हणून सद्गुरुस म्हणती माऊली, जो कृपेची करी सावली, निजभक्तासी जो सांभाळे, मातेपरी दिनरात. श्रोते तुम्ही भाग्यवंत, म्हणून हे कथा अमृत, पडतसे तुमच्या कानात, भाग्यवान जीवानो. गोष्ट ऐका त्या कवराची, एका निष्ठावंत भक्ताची, तिष्ठली स्वारी समर्थांची, ज्याते मनोरथ पुरवण्याचं. स्वामीनिष्ठ कवर भक्त राहत होता अकोल्यात, एकदा आले त्याचे मनात, समर्थास जेऊ घालावे, परंतु करतो काय बिचारा, माता नव्हती त्याचे घरा, माते विण अधिकार खरा, कोणावर चालवावा. घरात होती त्याची वहिनी, तिला सर्व म्हणती नानी नानी, होती स्वभावाने अतितापट ती पहा. तिला कैसे ते सांगावे, स्वयंपाक करून दे म्हणावे, समर्थात जेऊ घालावे असे वाटत असतानाही. तो बसला चिंताक्रांत, नाना विचार करी कवराप्रत, सांगा काय चिंता मनात, लागली कवर भावजी. तव तो म्हणे आगे वहिनी, एक इच्छा माझे मनी, समर्थांस जेऊ घालून यावे म्हणतो शेगावी. तेव्हा ती बोलली हसवणे, एवढेच ना तुमचे मनी, उदिक देते करुणी, भाजी भाकरी नैवेद्य. तिने तिचा शब्द पाळला, भक्ती भावे पाक शिजवला, नैवेद्य तयार करून दिला, कांदा झुणका भाकर. निघाला कवर लगबगीने, वडिलांची आज्ञा घेऊन, परिताची गाडी गेली निघून, झाला उशीस कवराला. इकडे मठात भोजनाची ताटे वाढून नैवेद्याची, भक्त वाट पाहत स्वामींची, परिणतेन येती पानावर.
बाहेर भक्त असंख्यात बसले होते वाट पाहत. समर्थ कधी जेवतात अन प्रसाद केव्हा लाभतो. परंतु समर्थ तैसेच बैसले, अन्नास नाही शिवले. भक्तासाठी उपवाशी राहिले बहुत काळ मठात. चाराच्या गाडीने इतक्यात कवर तो आला मठात. पाहता त्याला आनंदित झाली स्वारी समर्थांची. म्हणे उशीरकार केला बाळा, भूक लागली ना आम्हाला. महाभक्त तिष्ठले प्रसादाला, तो देई तिचा नैवेद्य. त्याने भाजी भाकरी आणलेली ग्रहण केली ती त्यावेळी. तेव्हा सकला माहिती कळली सद्गुरूंच्या प्रेमाची. गजानन स्वामी भक्तवत्सल, निजभक्तांचे रक्षपाल. उपवासिका राहिले इतका वेळ, कळू आले ते लोका. अशी असे ही माय माऊली, भक्त कैवारी माऊली. मनोरथ पूर्वीची तत्काळी, निजभक्तांचे सदैव. संत म्हणे साक्षात भगवंत, ते ओळखती एकनिष्ठ. आहेत कोण आपुले भक्त, कृपा करीती तयावरी. तुकाराम नामे शेतकरी, भक्त स्वामींचा संसारी. प्रपंच आणि परमार्थ करी, दोन्ही निष्ठा ठेवूनी. राबत असता शेतात, नामस्मरण झाले चित्तात. तो संध्याकाळी येई मठात, देई चिलिंब भरून. भोळा बाबडा तो खरा, लीन होता स्वामी दारा. सेवाभाव त्याचा खरा, शुद्ध निर्मळ होता तो. तुकाराम असता शेतात, शिकारी आला शिकारी प्रत. असे मारावया तेथ, तेव्हा काय झाले. शिकाऱ्याचा नेम चुकला, छरात धारदार घुसला. तुकारामाचे मत्सकी घुसला, होती अपाय यातना. डॉक्टर वैद्य उपचार केला, परी छराना तो निघाला. तुकाराम तो व्याकुळ झाला, म्हणे आता काय करू. परिनित्य स्वामी सेवा चुकली न ती केव्हा. अंतरी धरून शुद्ध व्हावा, मठ स्वच्छता करीत असे. तो अकस्मात एके दिनी छरा पडला कानातुनी. करीत असता झाडणी, साक्षीत्वाने स्वामींच्या. विश्वास ठेवता सद्गुरूंवरती, भक्ता येई ऐसी प्रचिती. रक्षितात ते पुढील पाठीती, संकट काळी भक्तांशी. इति श्री गजानन महाराज भक्त विजय षोडशोध्याय समाप्तः. श्री सिद्धयोगी गजानन महाराज की जय.